बातमी सोलापूरची आहे। सोलापूरमध्ये कारखान्याला भीषण आग लागली आहे। आगीत आतापर्यंत 3 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। आगीत आणखीन 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। 10 तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। अग्निशमन दलानं आतापर्यंत 17 गाड्यांना या ठिकाणी आग विझवण्याकरता शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत। सकाळी अंदाजे 4:10 ते 4:15च्या सुमारास 101ला आपल्याला कॉल आलेला की MIDC मध्ये सेंट्रल टेक्सटाईल्स इथे आग लागलेली आहे। तर MIDC हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे, त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं। आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या जे आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या। सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले, आम्हाला आत जायला चान्स नव्हता, तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती 3 जणांना बाहेर काढलेलं आहे। त्यामध्ये 1 महिला आणि 2 पुरुष असा समावेश आहे। आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे, पूर्ण प्रयत्न केले जात आहे। तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वसीम, काय सध्या परिस्थिती आहे? आतापर्यंत आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचं कळतंय। 5 ते 7 जण अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत होती, त्यांच्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? लागवी निश्चितच सोलापुरातील सेंटर इंडस्ट्री जो कारखाना आहे हा सूतचा कारखाना आहे आणि या सूतच्या कारखान्याला जे आहे ते पहाटेच्या सुमारास जे आहे ते आग लागली होती। मात्र आग लागून जे आहे ते 10 तास उलटले, मात्र आग ही अद्याप जी आहे ते विझलेली नाही, कारण आगीचे धग जे आहे ते अजूनही सुरू आहेत। अग्निशामक दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, मात्र आग जे आहे ते आटोक्यात येताना दिसत नाही। गेल्या 10 तासापासून ही आग सुरू आहे। 100हून अधिक गाड्यांची फवारणी, पाण्याची फवारणी जी आहे ते या ठिकाणी केलेली आहे। या आगीत आणखीनही 5 ते 6 जण अडकल्याची माहिती देखील जी आहे ते अग्निशामक दलाकडून देण्यात आलेली आहे। लागली वसीम, मी तोच मुद्दा खरं तर तुम्हाला विचारते। 5 ते 7 जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये, त्यांच्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का आतापर्यंत? लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर आग एवढी मोठी आहे, त्याच्यामुळे जे आहे ते त्या ठिकाणी मोठा कारखाना जो आहे, कारण सगळीकडे आगीचे धूर पसरलेले आहे, त्यामुळे 5-6 जण जे अडकलेले ते अडकले तर त्यांचा शोध जो आहे तो अग्निशामक दलाकडून जे आहे ते सुरू आहे, मात्र ते अद्याप सापडलेले नाहीत। लागली वसीम, 10 तास उलटले तरी देखील आगीवर नियंत्रण का मिळवता येत नाहीये? काय नेमकं आव्हान आहे? काय नेमकी अडचण आहे? लागवी निश्चित पाहिलं गेलं तर कारखाना जो आहे तो पूर्ण बंदिस्त कारखाना जो आहे तो हा आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते अग्निशामक दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी जे आहे तो कारखान्याचे काही ठिकाणचे भाग आहेत ते त्यांना फोडावे लागत आहेत आणि पाणी फवारणी करावी लागत आहे। मात्र सूतचा कारखाना असल्यामुळे कारखान्यात पूर्णपणे सूत आहे, टावेल्स आहेत आणि याच्यामुळे आग जी आहे ती नियंत्रणात येण्यासाठी त्यांना अडचणी होत आहे। वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।